5, 4, 3, 2, 1, 0. आता 23 नोव्हेंबरमध्ये मला इस्रोकडून मेसेज आला की बाबा असं असं आम्ही मला शॉर्टलिस्ट करत आहे. ना तुझा जो पर्टिक्युलर रोल होता आणि जे डिपार्टमेंट होते त्याबद्दल थोडं एक्सप्लेन कर की काय काम असायचं. एखाद्या सायंटिस्टला अख्ख्या एका वर्षाचं शेड्यूल कसं पाठ असतं, तो कोणत्या डेटला काय करणार आहे तो पण तो सांगू शकतो. त्या गोष्टी मी खूप तिथे ॲनालिसिस असं पण म्हणायचे. तिथं नॉर्मली इंटरनेट नसतंय, फोन अलाउड नसतात, म्हणून तुमचे 8 तास स्टार्टिंगला मला वाटायचं की अरे आपली 8 तास कसे जाणार आहे. लोकांनी पाहिलेलं आहे सोशल मीडियावरती टीव्हीवरती की रॉकेट लॉन्चेस होतात ते. एक प्रश्न कायम लोकांना पडतो की श्रीहरिकोटाच का, हेच लोकेशन का? सो त्यामागे काय सायंटिफिक रिझन आहे? सो ह्या ज्या कंट्रीज आहेत त्या पे करतात आपल्याकडं सॅटेलाइट्स लॉन्चिंगसाठी. सो याच्यामधून पण गव्हर्नमेंटला बेनिफिट आहे. म्हणजे आता एक पर्टिक्युलर डिस्टन्सपर्यंत ते एक सरळ रॉकेट जात असतो की मेजरली आपल्याला जेवढी आपली ग्रॅव्हिटी आहे त्याच्या असं म्हणजे ग्रॅव्हिटी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत असं म्हणण्यात चालली. आणि तिथून नंतर काय केलं जातं, जे नौजल असतात नौजल थ्रू आपण त्याचं डायरेक्शनची म्हणजे डिग्री चेंज करतो. पूर्ण 1 वर्ष इंटर्नशिप झाली. त्यामध्ये जर मला विचारायचं असेल की टॉप 3 लर्निंग्स काय भेटल्या?